आज आपण या व्हिडिओमध्ये सकाळच्या नाश्त्यासाठी 10 मिनिटांमध्ये मऊसूद मोकळे पोहे कसे बनवायचे ते बघणार आहोत। पोहे बनवायला खूप सोपे आहेत, पण बऱ्याचदा ते वातट होतात, थंड झाल्यानंतर एकदम कडक झाल्यासारखे वाटतात। तर आज आपण या व्हिडिओमध्ये अगदी 2 दिवसापर्यंत पोहे मऊसूद राहण्यासाठी ते कसे बनवायचे ते बघणार आहोत। नाश्ता सेंटरमध्ये किंवा हॉटेलमध्ये याच पद्धतीने हे मऊसूद पोहे बनवले जातात। बऱ्याच जणांच्या घरी सकाळचा नाश्ता म्हणून पोहे बनवले जातात, पण पोहे तेलकट होतात किंवा मऊसूद होत नाही, मोकळे होत नाही, म्हणून बरेच जण पोहे खाणं टाळतात किंवा त्यांना पोहे आवडत नाहीत। ह्या पद्धतीने तुम्ही एकदा पोहे बनवाल तर अगदी मस्त मऊसूद होतील, त्याचबरोबर कमी तेलकट होतात, चवीला खूपच छान होतात। अगदी दररोज तुम्ही नाश्त्यासाठी पोहे बनवले तरी सुद्धा मस्त आवडीने सर्वजण पोहे खातील। चला तर मग वेळ न वाया घालवता रेसिपीला सुरुवात करूया। रेसिपी नेहमीप्रमाणेच खूप सोप्या पद्धतीने तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे, तरी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, शेजारील बेल आयकॉन देखील क्लिक करा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। पोहे बनवण्यासाठी सर्वात अगोदर एका कढईमध्ये 2 चमचे आपण तेल टाकून घेतलेलं आहे। तेल हलकसं गरम झालं की यामध्ये 1 वाटी शेंगदाणे टाकून घ्यायचे आहे। आपल्याला पोहे कितपत बनवायचे आहे त्यानुसार शेंगदाण्याचं प्रमाण इथे तुम्ही कमी अधिक करू शकता। शेंगदाणे आपल्याला मीडियम फ्लेमवर चांगले खरपूस रंगावरती तळून घ्यायचे आहेत। पोह्यांमध्ये शेंगदाणे टाकून घेतल्यामुळे पोह्यांना खूप छान टेस्ट येते। मीडियम फ्लेमवर खरपूस रंगावरती शेंगदाणे आपल्याला चांगले तळून घ्यायचे आहेत। शेंगदाण्याचा कलर हलकासा चेंज झालेला आहे, मस्त खरपूस तळले गेलेले आहेत। एका ताटामध्ये आपण काढून घेऊयात। संपूर्ण शेंगदाणे ताटामध्ये काढून झाले की त्याच तेलामध्ये आपण अर्धा चमचा जिरं व अर्धा चमचा मोहरी घालून घ्यायची आहे। जिरं मोहरी चांगली तडतडली की 2 मीडियम साईज कांदे आपण बारीक आकारात चिरून घेतलेले आहेत ते टाकून घ्यायचे आहेत। हलकेसे लालसर रंगावरती कांदा आपल्याला चांगला परतून घ्यायचा आहे। एकदम बारीक आकारामध्ये हा कांदा आपण चिरून घेतलेला आहे। कांद्यामध्ये आपण थोडंसं मीठ टाकून घेऊयात व पुन्हा एकदा कांदा चांगला परतून घ्यायचा आहे। कांद्यामध्ये मीठ टाकून घेतल्यामुळे कांदा लवकर परतला जातो, त्याचबरोबर कांद्याला रंग देखील खूप छान एकसारखा येतो। शेंगदाणे परतून झाल्यानंतर तुम्ही यामध्ये कमी तेल शिल्लक असेल तर थोडंसं तेल वाढवू शकता। कांदा चांगला परतून झालेला आहे, हलकासा लालसर रंग आलेला आहे। यामध्ये आपल्याला कढीपत्ता टाकून घ्यायचा आहे। कढीपत्ता व त्याचबरोबर बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या टाकून घ्यायच्या आहेत। आपल्याला पोहे कितपत बनवायचे आहे त्यानुसार किंवा आपल्या तिखटाच्या अकॉर्डिंग मिरचीचं प्रमाण कमी अधिक करू शकता। पोहे बनवताना सर्वात महत्त्वाची टिप्स म्हणजे कढीपत्ता टाकून घेतल्यामुळे पोह्यांना छान टेस्ट येते। त्याचबरोबर कांदा चांगला परतून झाल्याच्या नंतरच आपल्याला कढीपत्ता टाकून घ्यायचा आहे। सुरुवातीला आपण कढीपत्ता टाकून घेतल्यामुळे कांदा परतून होईपर्यंत कढीपत्ता एकदम कडक कुरकुरीत होतो, त्यामुळे सुरुवातीला कांदा परतून घेतल्यानंतरच आपल्याला कढीपत्ता परतून घ्यायचा आहे। 1 ते 2 सेकंद मिरची चांगली आपण मीडियम फ्लेमवर परतून घेऊयात। तोपर्यंत आपण पोहे भिजवून घ्यायचे आहेत। पोहे अगोदरच मी भिजवून घेतलेले आहेत। पोहे भिजवताना सर्वात महत्त्वाची टिप्स म्हणजे पोहे सुरुवातीला चांगले आपल्याला चाळून घ्यायचे आहेत। स्वच्छ असतील तर त्यामध्ये आपल्याला पाणी टाकून एकदा धुवून घ्यायचं आहे, संपूर्ण पाणी काढून टाकायचं आहे। त्यानंतर हे पोहे आपल्याला असेच मिनिटभर ठेवायचे आहेत। साधारण पोहे कांदा चांगला परतून झाला की त्यानंतरच आपल्याला भिजत ठेवायचे आहेत, त्यामुळे पोहे जास्त भिजट होत नाही, ओलसर होत नाहीत, चांगले मोकळे मऊसूद होतात। कांदा, मिरची व कढीपत्ता चांगला परतून झालेला आहे। यामध्ये आपण एक मीडियम साईज टोमॅटो एकदम बारीक आकारामध्ये कट करून घेतलेला टाकून घेतलेला आहे। साधारण अर्धा मिनिट टोमॅटो आपल्याला चांगला परतून घ्यायचा आहे। टोमॅटो चांगला परतून झाला की यामध्ये आपण अर्धा चमचा हळद पावडर टाकून घ्यायची आहे। गॅसची फ्लेम एकदम स्लो ठेवायची आहे, त्यामुळे हळद जळली जाणार नाही। तेलामध्ये अर्धा चमचा हळद पावडर टाकून घेतल्यामुळे पोह्यांना छान रंग येतो, त्यामुळे पोह्यांवरती हळद न टाकता तेलामध्ये चांगली परतून घ्यायची आहे व त्यानंतर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे पोहे चांगले आपल्याला हलवून घ्यायचे आहे, चांगले मोकळे करून घ्यायचे आहे व फोडणीमध्ये टाकून या पद्धतीने चांगले आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहेत। हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचे आहेत। पोह्यांना एकसारखा पिवळसर रंग येण्यासाठी सर्वात महत्त्वाची टिप्स म्हणजे हळद पावडर एकदम जास्त प्रमाणात वापरायची नाही किंवा एकदम कमी देखील वापरायची नाही। हळद एकदम जास्त झाली तर पोह्यांना लालसर रंग येतो व त्याउलट हळद एकदम कमी झाली तर पोहे पांढरट दिसतात, पिवळसर दिसत नाही। त्यामुळे हळदीचं प्रमाण परफेक्ट घेऊन पोहे चांगले परतून घ्यायचे आहेत। पोहे चांगले परतून झाले की यामध्ये चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे। तसेच पोहे अगदी 2 दिवसापर्यंत मऊसूद राहण्याकरता
यामध्ये 1 चमचाभर साखर टाकून घ्यायची आहे। त्यामुळे पोहे चांगले मऊसूद राहतात, अजिबात वातट होत नाही। मीठ व साखर चांगली पोह्यांमध्ये मिक्स करून घ्यायची आहे। तसेच यामध्ये तळून घेतलेले आपण शेंगदाणे टाकून घ्यायचे आहे। भरपूर सारी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घ्यायची आहे व पोहे चांगले मिक्स करून घ्यायचे आहेत। पोहे बनवायला खूप सोपे आहेत, पण बऱ्याचदा पोहे वातट होतात, कडक होतात। त्यामुळे मी सांगितलेल्या टिप्स तुम्ही फॉलो केल्या तर अगदी मऊसूद पोहे तयार होतील। त्याचबरोबर बऱ्याच वेळापर्यंत ते मऊसूदच राहतात, अजिबात वातट होत नाहीत। पोहे चांगले परतून झालेले आहेत। यावरती झाकण ठेवूयात व एक वाफ काढून घ्यायची आहे। एकदम स्लो फ्लेमवर साधारण 1 ते 2 सेकंद हे पोहे आपण असे झाकून ठेवायचे आहेत। त्यामुळे ते आणखी मऊसूद होतात। खूप सोप्या पद्धतीने अगदी 10 मिनिटांमध्ये हे मोकळे सुटसुटीत पोहे बनून तयार झालेले आहेत। तुम्ही देखील माझ्या पद्धतीने एकदा पोहे नक्की बनवून पहा। रेसिपी आवडल्यास कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा।